1973 साली पण सर्वात प्रथम ओपन ठेवला होता। आम्ही सभासद वर्गाने आणि त्याची नवसाला पकडे आम्ही प्रशांत गोलीतकर साहेब आहेत दादर प्लाझाच्या समोर मोठे आगमन करतात पॉईंट मोठ्या जय गणेश मित्रांनो, तर आज मी आलोय धारावीच्या माऊलीच्या इकडे आणि आमचा एक गोड उत्सवची गोड कथामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आलो धारावीच्या माऊलीकडे आणि आपल्याकडे मंडळात आणि धारावीच्या माऊलीचा आपली वाटत होती आपल्या मंडळाची 1977 साली पण 1976 साली धारावीच्या माऊलीची स्थापना झाली। एक छोटस वृक्ष लावलं होतं आमच्या आजोबांनी आणि आज आमची तिसरी पिढी 50 वर्षी पदार्पण करते। आता ते वृक्षाचं वटवृक्ष झाले 50 वर्ष म्हणून आणि तिसरी पिढी त्याच्यामध्ये सहभाग घेते। आमच्या वडिलांनी केलं, आम्ही केलं आणि आता आमची मुलं करतात। थोडक्यात हिस्ट्री म्हणजे अगोदर फक्त सर्वात प्रथम ओपन ठेवला होता। सेकंड इयरला आम्ही दुसऱ्या वर्षी 1977 ला आम्ही मूर्ती आणली। मग त्यानंतर जी कथा चालू झाली, अनेक संकट आली, वर्गणी काढायची, छोटा पाऊस, कारण देवी नवरात्रोत्सव पावसाळ्यात असतात तर त्यावेळी मग पाऊस वगैरे यायचा। मग साईडले जे आमचे रहिवासी होते कारण त्यावेळी एवढा पैसा आणि एवढा डेकोरेशनची व्यवस्था नव्हती। मग त्यावेळी आम्ही सर्वांनी घरोघरी येऊन ताडपत्री वगैरे लावून त्या देवीचं संरक्षण करून आणि देवीने स्वतःहून संरक्षण करून घेतलेलं। आम्ही सभासद वर्गाने आणि त्याची नवसाला पाहणारी देवी आहे, त्यामुळे माऊली देणगी देण्यासाठी आमच्याकडे प्रत्येक वर्षी नोंदणी होते की यावर्षी मी दिला। मग त्या क्रमवारीनुसार आम्ही त्या देवीचं आगमन त्याच्याकडून डोनेट आणि असे खूप आमच्याकडे देवीच्या असतात की जे भंडारा, डेकोरेटर, लाईट वगैरे सगळे इच्छुक देणगीदार आहेत आणि सभासद वर्गानी वगैरे असतात। काय मागील 20 वर्ष झाले आम्ही प्रशांत गोलीतकर साहेब आहेत दादर प्लाझाच्या समोर ते फक्त 3च मूर्ती बनवतात। 2 दादरला असते, दादर मंडईमध्ये आणि प्लाझा आणि तिसरी धारावीमध्ये। हे 4थी ऑर्डर घेतली आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ना की सुबक आणि साडीचा बांधा आणि कमरेचा बांधा आणि सुटसुटी केली आहे। कुठेही मध्ये सळी वगैरेचा वापर नाही। आता उत्तम मोठा मोठी आणतात, मोठं आगमन करतात पण कुठे ना कुठे मिळून चांगलं करतात मोठी पण काय आम्ही आमच्या स्वतःच्या कोळी बांधव आहेत आमच्या माहिनीला आणि आमचे सर्व कार्यकर्ते कोळी बांधव आम्हाला बोटीने आणि आम्ही स्वतः खांद्यावरती घेऊन आमची मूर्तीची हाईट आहे 6 फुटाची, ठीक आहे। आणि इतके कार्यकर्ते की ते बरोबर माईन समुद्रामध्ये विसर्जन होतं आणि कोळी बांधव आम्हाला बोटीच्या साह्याने आणि खांद्यावरती आम्ही बरोबर तिथे कुठेही भूलचूक न करता देवाचा अपमान, कुठेही श्रद्धेला तडा न जाता त्या देवीचं व्यवस्थित विसर्जन होतं। अच्छा, विसर्जन पण असं नाही की ढकलून 3 वेळा जय माता दी जय माता दी आणि धारावीच्या माऊलीचा विजय असो असं बोलून उद्गार करून मग त्या माऊलीला आम्ही विसर्जन करतो। त्याच्यासोबत आमचे काही शाळेतील रहिवासी आहेत, ते स्विमर आहे, स्विमर ट्रेनिंग आहे, ते अगोदर पुढे असतात, ते ज्येष्ठ आहे, ते पुढे असून सर्व सहकार्य त्यांचं असतं, त्यांचं मार्गदर्शन असतं आम्हाला। तर मी असं ऐकलं थोडं मोठं काय आता मागील 10 वर्षापूर्वी संपूर्ण धारावी परिसरातून धारावीच्या माऊलीला शाहूनगर पोलीस स्टेशनच्या हातीमधून प्रथम क्रमांक भेटला। त्यावेळी आम्ही रक्तदान शिबिर आणि धारावीमध्ये इतकं नाही झालं की आम्ही 201 बाटल्या सर्वोदय हॉस्पिटलला 201 बाटल्या, मोफत नेत्रदान चिकित्सा शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,
मोफत चष्मा वाटप, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप, सोबत गरीब गरजूंना राशन आणि काही मुलांच्या शाळेच्या फीस आणि आदर्श विद्या मंडळ, सार्वजनिक नवोदय मंडळ धारावीच्या मार्फत भरल्या आणि सायन रुग्णालयामध्ये जो लहान मुलांचा वॉर्ड आहे तिथे आम्ही फळ फ्रूट वाटप केलं. आपला महोत्सव कोणत्या वर्षात होता आणि त्या टायमाला कोणता दुखावा? त्यावेळी आम्ही एक पाण्याचा असं शॉवर केला होता आणि मध्ये माऊली बसत होती, तो आम्ही केला होता. माझ्यामध्ये तो फोटो अवेलेबल असेल, आमच्या मंडळाचे खजिनदार तुम्हाला भेटतील. सो गाइस, ये था हमारे धारावी के मोहल्ले और स्वरूप का छोटा सा इंटरव्यू और काफी अच्छा मंडल है. तो मैं तो आया दर्शन के लिए आपके घर है और काफी ब्यूटीफुल तरीके से उनकी देवी है. सो जय गणेश, मिलते ऐसे नए वीडियो. तुम्ही पण प्रत्येक वेळी या आमच्याकडे आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे जाहीर आभार. धारावीच्या माऊलीचा विजय. धन्यवाद.